मित्रांनो, वाईजवळ असं एक ठिकाण आहे जिथे गेल्यावर पहिल्याच नजरेत प्रश्न पडतो, इतकं सुंदर आणि शांत ठिकाण अजूनही इतके कमी लोकांना कसं माहिती आहे. धोम धरणाच्या अगदी जवळ एका बाजूला कृष्णा नदीचे शांतपण, समोर शेकडो वर्षे जुनी मंदिर आणि वातावरणात एक वेगळी शांतता. धोम गावातील लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर हा फक्त मंदिरांचा समूह नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग एकत्र अनुभवायची जागा आहे. चला, आज तुम्हालाही हे ठिकाण दाखवतो. वाईपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर धोम गावात धोम धरणाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण हे शिव आणि विष्णू यांचं दिव्य साम्राज्याचे प्रतीक आहे. या गावाची आणि मंदिराची कहाणी खूप जुनी आहे. महाभारत काळात पांडव वनवासात असताना त्यांचे पुरोहित धौम्य ऋषी इथे राहिले आणि तपश्चर्या केली. त्यांच्या नावावरूनच गावाला धोम नाव पडले. सिद्धेश्वर महादेव मंदिर हे 12व्या-13व्या शतकातील यादव काळातील हेमाडपंथी शैलीचे उदाहरण आहे, पण मूळ जागा पांडव काळाशी जोडली जाते. इथे धौम्य ऋषींची समाधी आहे, जी मंदिराच्या खाली आहे. पेशवाई काळात या मंदिराचा विकास झाला. बाहेरून बघितल्यावर हा परिसर एका किल्ल्यासारखा भासतो. पूर्ण मंदिराभोवती ही तटबंदी केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच वरती नगरखाना दिसतो, खाली कीर्तिमुख आणि वर गणपती बाप्पा. मंदिराची दारं तर बघा, पेशव्यांच्या काळात लावलेली, पण अजूनही तितकीच मजबूत. आत आल्यावर प्रथम हा नंदी मंडप दिसतो, जो या मंदिराचा सर्वात खास भाग आहे. कमळाच्या आकाराचा मोठा हौद, ज्याला पुष्करणी म्हणतात. या पुष्करणीचा व्यास सुमारे 20 फूट आहे. या हौदात दगडी कासव आहे आणि त्याच्या पाठीवर हा उत्कृष्ट नंदी मंडप. नंदी दगडात कोरलेला, खूपच सुंदर. जेव्हा हौदात पाणी भरत असेल तेव्हा कासव पोहत असल्यासारखं दिसत असेल. ही रचना भारतात काय, पण जगातच अनोखी आहे. कासव म्हणजे स्थिरता, कमळ शुद्धता आणि नंदी भक्ती, असा सुंदर अर्थ यात दिसतो. नंदी मंडपासमोरच मंदिराच्या गर्भगृहाच्या खाली किंवा पायथ्याशी धौम्य ऋषींची संजीवन समाधी आहे. एक छोटा दरवाजा आहे, पण तो बंद असतो, पण त्याची उपस्थिती जाणवते. चला आता मंदिराच्या आत जाऊया. मंदिर पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेलं आहे. बाहेरून पाहिलं तर ते मराठा शैलीचं दिसतं. मजबूत भिंती, कोरीव कामं आणि शांत वातावरण. मंदिराच्या मुख्य भागात गर्भगृह आहे. गर्भगृह जमिनीच्या पातळीपेक्षा थोडं खाली आहे, म्हणजे आत जाण्यासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात. आत गेल्यावर एकदम शांत आणि थंड हवा जाणवते. आत अंधार असतो, पण मंद दिव्यांचा प्रकाश शिवलिंगावर पडतो. मंदिरात अशी व्यवस्था केली आहे ज्यामुळे सूर्यप्रकाश डायरेक्ट शिवलिंगावर पडतो. ही व्यवस्था दोन्ही साईडला केलेली आहे.
पण एका साईडची ही व्यवस्था आता बंद आहे. उत्तर दिशेला मुख असणारं शिवलिंग खूपच प्राचीन आणि शक्तिशाली वाटते. मंदिरात पार्वती मातेची एक सुबक मूर्तीही आहे. आत बसल्यावर कानात फक्त शांतता ऐकू येते. मन एकदम स्वच्छ आणि शांत होते. गर्भगृहात वेळ थांबल्यासारखं. गर्भगृहाच्या भिंती साध्या आहेत, पण छतावर बेसॉल्ट दगडात कोरीव कामं केलेली आहेत. वेली, फुलं आणि नक्षी. मंदिरात सुंदर कोरीव कामे आहेत. खांबांवर, कमानींवर आणि भिंतींवर छोटी छोटी शिल्पे. भूमीज प्रकारचा कळस आणि इतर भागात प्राचीन कारागिरी दिसते. असाच भूमीज कळस आपण लोणी भापकर श्री मल्लिकार्जुन मंदिरावर पण पाहिला होता. त्या व्हिडिओची लिंक वरती आय बटनवर देत आहे, नक्की पहा. आता सिद्धेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यावर दुसरे महत्त्वाचे मंदिर इथे आहे. ते म्हणजे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. 17व्या-18व्या शतकात पेशवाई काळात लक्ष्मी नरसिंह मंदिराचा विकास झाला. या स्थळाची जादू त्याच्या वास्तुकलेत दडली आहे. लक्ष्मी नरसिंह मंदिर हे मराठा वाडा आणि मंदिर शैलीचा सुंदर मिलाप आहे. 6 फूट उंच गोलाकार चबुतऱ्यावर लाकडी खांब, झुकणारे छत, काळ्या बेसॉल्ट दगडाचे बांधकाम. मुख्य गर्भगृहात प्रवेश करताच एक कथा जिवंत होते. भगवान विष्णूचा चौथा अवतार नरसिंह. प्रल्हादाच्या रक्षणासाठी हिरण्यकश्यपूचा संहार करणारा उग्र रूप आणि त्याचवेळी भक्तांवर कृपा करणारे शांत रूप. एकाच ठिकाणी 2 अद्भुत रूपे एकत्र. सामर्थ्य आणि करुणा यांचा संदेश. नरसिंह जयंतीला इथे विशेष पूजा होते. इथे उभे राहिल्यावर मनात शांती येते, भीती दूर होते आणि आत्म्यात नवे सामर्थ्य जागे होते. हे ठिकाण फक्त दर्शनासाठी नाही, तर अंतर्मनाच्या शोधासाठी आहे. इथे इतर मंदिरांमध्ये सूर्यनारायण, गणपती, कार्तिक स्वामी, भक्त प्रल्हाद आणि विष्णू लक्ष्मी मंदिर पण आहे. मला वाटते हे जगातील एकमेव कार्तिक स्वामींचे मंदिर असेल जिथे स्त्रिया पण दर्शन घेऊ शकतात.
इथे अजून काही विशेष गोष्टी आहेत, त्या म्हणजे 1. हे अनोखे चारमुखी शिवस्तंभ. 4 दिशांना शिवाचे 4 मुख दर्शवणारा स्तंभ, जो शिवाच्या सर्व व्यापकतेचे प्रतीक आहे. दुसरे म्हणजे हे नंदीमुख, जे मुख्य मंदिरापासून 100 ते 200 मीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर आहे, जिथून हा पवित्र झरा वाहतो. भक्त हे पाणी पितात, स्नान करतात आणि मनशुद्धी अनुभवतात. इथे पण सुंदर असे गणपती आणि इतर देवी देवतांचे छोटी मंदिरे आहेत. कृष्णा नदीवर सगळीकडे जलपर्णीचे साम्राज्य पसरलेले दिसते. शासनाला विनंती आहे की जर हे त्यांनी साफ केले तर खरंच या परिसराला त्याचे गतवैभव प्राप्त होईल. या ठिकाणी येण्यासाठी वाई शहरापासून 10 किलोमीटर, पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतर पार करावे लागते. कार किंवा बसने सहज पोहोचता येते. सकाळी किंवा संध्याकाळी भेट द्या. निसर्गाची शांती अनुभव. आसपास धोम धरण, नदीकाठी भ्रमण आणि महाबळेश्वर पाचगणी जवळ असल्याने एका दिवसाचा ट्रिप परफेक्ट आहे. शांतता शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हे स्वर्ग आहे. नरसिंह जयंती किंवा शिवरात्रीला इथे विशेष गर्दी असते. धोमच्या या पवित्र भूमीवरून परतताना एकच विचार मनात येतो. प्राचीन श्रद्धा, निसर्गाशी मेळ आणि दिव्य शक्ती कशी आपल्या जीवनात सामावते. नरसिंहाचे सामर्थ्य, शिवाची शांती घेऊन या ठिकाणी पुन्हा या, कारण खरी यात्रा ही बाहेरची नसते तर अंतरीची असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट ठिकाणांसाठी आपल्या बियॉन्ड नोन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी, जय नरसिंह, हर हर महादेव. धन्यवाद.